दोन्ही उद्योगात स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य, देवेंद्र फडणवीस। भद्रावती येथे न्यू इरा व ग्रेटा कंपन्यांच्या प्रकल्पांचे भूमिपूजन। भद्रावती शहरालगत असलेल्या तेलवासा परिसरात न्यू इरा व ग्रेटा कंपन्यांचे प्रकल्प आलेले आहेत। या दोन्ही प्रकल्पात स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य दिले जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। परिसरात न्यू इरा व ग्रेटा या कंपन्यांच्या प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किशन रेड्डी, मंत्री आशिष जयस्वाल, पालकमंत्री उईके, खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार करण देवतळे, आमदार किशोर जोरगेवार, हंसराज अहिर तथा न्यू इरा व ग्रेटा कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते। न्यू इरा कंपनीतर्फे कोळशापासून गॅस इंधन तथा ग्रेटा कंपनीतर्फे हरित लोह निर्मिती केल्या जाणार आहे। या क्षेत्रातील उत्पादन मोठ्या प्रमाणात देशात आयात करण्यात येत असल्याने देशाचे मोठे परकीय चलन खर्च होत आहे। मात्र येथील उत्पादन सुरू झाल्यानंतर काही प्रमाणात परकीय चलनाची बचत होऊ शकेल असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। हे दोन्ही उद्योग येत्या 1.5 ते 2 वर्षात सुरू होईल। या उद्योगांमुळे भद्रावती परिसराचा कायापालट होऊन अनेकांना प्रत्यक्ष तथा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला। या दोन्ही उद्योग उभारणीत कोणताही अडथळा येणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दोन्ही उद्योगांना दिली। केंद्रीय मंत्री किशन रेड्डी यांनी हे दोन्ही उद्योग हे स्वयंपूर्ण भारत या मोहिमेतील महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगून येत्या काळात हा संपूर्ण परिसर हा गॅसिफिकेशन हब होईल असा विश्वास व्यक्त केला। मंत्रोपचारात पारंपरिक पद्धतीने दोन्ही उद्योगांचे रीतसर भूमिपूजन पार पडले। दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांनी यावेळी या प्रकल्पांचे काम नियोजित वेळेत पूर्ण होऊन प्रत्यक्ष उत्पादनाला सुरुवात होईल असा विश्वास व्यक्त केला। विशेष म्हणजे हे दोन्ही प्रकल्प पर्यावरणपूरक असल्याने परिसरातील प्रदूषणावर आळा बसेल। सदर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला परिसरातील नागरिक व प्रकल्पग्रस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। हे दोन्ही प्रोजेक्ट्स केवळ विदर्भाकरता नाही तर भारताकरता गेम चेंजर प्रोजेक्ट्स आहेत। आत्तापर्यंत आपण कोळसा जाळत होतो, त्यातनं प्रदूषण करत होतो। अनेक वर्षापासून आपल्या देशात चर्चा चालली होती कोल गॅसिफिकेशनची, की ज्याच्यामुळे प्रदूषण होत नाही आणि ज्यातनं वेगवेगळे डिरायव्हेटिव्स तयार होतात। आज त्याचे 7 प्रकल्प एकूण देशामध्ये भारत सरकारने मंजूर केले आहेत। या 7 पैकी 4 प्रकल्प हे आपल्या विदर्भात मंजूर झाले आहेत। त्यातल्या 2 प्रकल्पांचं भूमिपूजन आपण आज या ठिकाणी केलेलं आहे। विशेषतः न्यूएरा क्लीनटेक हा जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी कोल गॅसिफिकेशनपासनं जे काही आवश्यक केमिकल्स आहेत किंवा कार्बन कॅप्चरिंग आहे हे केलं जाणार आहे। युरियासारखा जो आपल्याला इम्पोर्ट करावा लागतो असा घटक तयार होणार आहे, गॅस तयार होणार आहे आणि त्यासोबत जिथे आता आपण आहोत ग्रेटा एनर्जी या ठिकाणी कोल गॅसिफिकेशनपासनं ग्रीन स्टील तयार होणार आहे। जगाच्या अनेक देशांमध्ये केवळ प्रदूषण न करणाऱ्या प्रक्रियेतनं तयार झालेलं स्टील विकत घेतात, त्याला ग्रीन स्टील म्हणतात। आणि अशा प्रकारच्या स्टीलमध्ये भारताला पुढे नेण्याचा आपल्या प्रधानमंत्री मोदयांचा त्या ठिकाणी एक निर्णय आहे आणि त्यातला पहिला प्लॅंट हा आपल्या भद्रावतीमध्ये या ठिकाणी होतो आहे। आज त्याचं भूमिपूजन झालं आहे। त्याचा पहिला टप्पा ते 2 वर्षात या ठिकाणी करणार आहेत। त्यामुळे या 2 प्रकल्पांमुळे जवळपास 30,000 कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे, 10,000 लोकांना रोजगार मिळणार आहे आणि विशेषतः देशाच्या एनर्जी सिक्युरिटीमध्ये या ठिकाणी एक मोठं कॉन्ट्रीब्युशन विदर्भ या माध्यमातून करणार आहे। युद्धामुळे कुठेतरी संकट जाणवत आहे, गॅस सिलेंडरच्या लोकांनी रांगा लावल्या आहे, काय सांगाल? असं आहे की काही पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतोय। केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही। जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे। त्यामुळे कोणीही
या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाही आहे, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाही आहे. ऑनलाईन बुकिंग होतं आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. पण आपल्या देशात पॅनिक तयार करायचं ही जी काही काँग्रेसची बुद्धी आहे, ही बुद्धी देशाला विघातक आहे.